गेले 30 वर्ष त्यांनी या पक्षाचं महापालिकेत सत्ताकारण केलंय. अशा परिस्थितीत आता सगळेच पक्ष महापालिकेत सत्ता प्रस्थापित करावी, सत्ता येईल असा दावा करतात, परंतु ठाण्यात पुन्हा उद्धव बाळासाहेब गटाला का संधी द्यावी? सर्वात प्रथम आपल्या या माध्यमाचे मी अभिनंदन व्यक्त करतो. 4था वर्धापन दिन आहे आणि 4थं वर्ष सेवेचं ठाणे वॉर्डचं समस्त ठाणेकरांच्या वतीने, आम्हा सर्व राजकीय पक्षांच्या वतीने मी या माध्यमाचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आपल्या प्रश्नाला उत्तर देतो. सगळ्यात प्रथम तुम्ही जो प्रश्न विचारलात, का द्यावी, हे हात आहेत ना साहेब, हे हात स्वच्छ आहेत. या हातांवर कुठेही चारित्र्याचे शिंतोडे उडलेले नाहीत, कुठेही भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडलेले नाहीत. आज जर हे भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडले असते ना, आज माणसं इकडची इकडे असती. बाकी तुम्ही सर्व काही समजूतदार आहात. आम्हाला हे आमचे हात स्वच्छ दिसतात. ठाणेकरांनो, या स्वच्छ हाताने ठाण्याचा विकास करून घ्यायचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल. मी सुरुवातीला एवढंच बोलतो, बाकी तुमच्या प्रश्नांना पुढे उत्तर देईल. शिवसेने म्युन्सिपाल्टीचा एक सगळ्यात महत्त्वाचा जो डिपार्टमेंट आहे तो टाउन प्लॅनिंग आहे, अर्बनायझेशन. घोडबंदर हा पूर्ण घोडबंदर हा अधिकृत आहे. पहिली गोष्ट, काही आपले गावठण सोडले की, तर अधिकृत बिल्डिंग कसे बनतात साहेब, तर म्युन्सिपाल्टी परमिशन देते. म्युन्सिपाल्टी परमिशन देते म्हणजे टाउन प्लॅनिंग असतात, ADTP असतात, तिथे अभ्यास होतो, पाणीची व्यवस्था आहे की नाही, फायर सेफ्टी आहे की नाही. याचा अर्थ क्लिअर कट आहे साहेब. फक्त प्लॅन पास करायचा, पैसे घ्यायचे आणि विषय संपवायचा. मूलभूत सुविधा असो की नसो, म्हणजे माणसा एखादा जी आम जनता आपण बोलतो, सामान्य माणूस, तो पैसे बिचारा लोन बिन घेऊन घर घेतो, त्याच्याऐवजी त्याला काय मिळतं तर पाणी नाही, त्याच्याऐवजी त्याला काय मिळतं तर कचऱ्याची व्यवस्था नाही. तर अजिबात माझं ठाम मत आहे की काही अंकुश नाही, बेलगाम कारोबार चाललाय. आणि स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो, 2000 ही जेव्हा हे कार्यकाळ संपला, प्रशासक बसले तेव्हापासून तर बेलगाम चालू आहे. अनिशजी, तुम्ही तुमच्या पक्षानं या महापालिकेत 30 वर्ष सत्ता उपभोगली आहे, महेशजी बरोबर बोलत असेल मी. आणि अशा परिस्थितीत आता यांचा सगळ्यांचाच आरोप आहे की हे प्रशासन बेलगाम झालंय. खरं तर तुम्हाला थोडं दुरुस्त करावं लागेल. हा जो प्रश्न तुम्ही मला करताय ना 30 वर्षाच्या सत्तेचा, हा प्रश्न एक खुर्ची सोडून विचारलं पाहिजे आणि 2 खुर्च्या सोडून विचारलं पाहिजे. हा प्रश्न आपण स्पष्टपणे हात झटकताना लोकांना पाहिलं, कसं हात झटकले बघा. आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष यांनी काय सांगितलं, आम्ही यांच्यामध्ये कुठेच नव्हतो, आम्ही तर आत्ताचे भिडू, आता आम्ही आलो या सगळ्यामध्ये. बरोबर आहे. आता खरं तर आपण हात झटकू शकत नाही. आपण वरती सत्तेत राहणार, खाली आपण ते पाहणार, खाली चालून जाणार, आम्ही इथे नाही, आम्ही तिथे, आम्ही तिकडच्यावर बोलणार आणि भ्रष्टाचारावर कुणी बोलावं, इथपासून मग सुरुवात होते. आपण त्याच्यात जाऊया नको. साहेबांचा अभ्यास अतिशय योग्य आहे आणि मला त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायचे की त्यांनी काही का असेना स्थानिक पातळीवर तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे ठेवली. विशेष मला ठाणेकर म्हणून मोरे साहेबांचे सुद्धा आभार मानायचे. त्यांनी आमच्याबद्दल कलाकार हा शब्द वापरला, गोष्ट वेगळी आहे, पण कलाकारच शेवटी इतिहास घडवतात. हीच सगळी यंग पण मंडळी हीच इतिहास घडवणार आणि हीच या सगळ्यातून ठाण्याच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाकडे नेण्याचा विचार करतील भविष्यामध्ये. जे झालं घडलं. आता ही तरुण मंडळी पुढे काय करतात ते पाहूयात. राहिला प्रश्न भाजपाचा, भाजपाने पण सांगितलं की आम्ही बाहेरून की आम्ही एक्सटर्नल होतो, आम्ही काय त्यात नव्हतो. म्हणजे भाजपाने सुद्धा राष्ट्रवादी सकट यांना एकटं सोडलं, हे तुमच्या सर्वांसमोर जागेवर सिद्ध झालं. याच्याबद्दल यांनी खरं तर त्यांना प्रश्न विचारावा, कारण आपण सत्तेमध्ये नाहीये त्याचा अर्थ आपण डोळे मिटून म्हणजे डोळे मिटून बसायचं असं पण होत नाही. मग जर तुम्हाला काही चुकीचं काळं हेच मुंबईमध्ये झालं ना साहेब, आता मुंबईचा मी विषय काढत नाही, पण ठाण्यामध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर मग तुम्ही शांत बसलात. हा आरोप तुम्ही मान्य करता का? पहिला प्रश्न. मगापासून आपण फक्त एकच विषय, मी खरं तर ह्या चर्चेला ठाण्यावर घेऊन येणार आहे. आपण पाण्यावर बोललो, आपण ठाण्यावर येऊया. आदिमानवाच्या काळात निअँडरथल, होमोसेपियन, सेपियन ही जी माणसं होती ना, यांचा इतिहास असा होता, ते दाणे टाकायचे, ते पिकं उगलं की त्या पिकाच्या आजूबाजूला राहायचे, नंतर पाण्याच्या बाजूला राहायला लागले. हा आदिमानवाचा इतिहास होता, पाण्याच्या आसपास राहायचा. आता आपण शहापूर, तानसा, भातसाच्या बाजूला जाऊन राहू शकत नाही. ज्या ठाण्यामध्ये एवढी धरणं असताना ते ठाणं उपाशी आहे, याचा खरं तर महापालिका म्हणून एक खुर्ची सोडून यांनी उत्तर द्यावं, 2 खुर्च्या सोडून त्यांनी सुद्धा उत्तर द्यावं. 10 वर्षापासून, मला थोडं बोलू द्या, 10 वर्षापासून आपल्याकडे सत्ता आहे. आपण पालकमंत्री ठाण्याचे आहेत, उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री होते, आता बरीचशी पदं ठाण्यामध्ये आहेत, ठाण्याचे खासदार आहेत. आता
या सर्वांनी याचं सध्या उत्तर द्यावं मग, की महापालिका, चला आपण केंद्रीय सोडून देऊयात, आपण राज्याचं सोडून देऊयात, पण महापालिका, मुंबई महापालिकेने जसे तिच्या हॉस्पिटल्स बांधले, मुंबई महापालिकेने जसे तिचे तलाव बांधले, आज मुंबईची आज बघा ना, गेल्या 4 दिवसापासूनची ठाण्यात पाण्याची समस्या आहे. आताही घोडबंदर तुम्ही जाऊच शकत नाही. मी आता घोडबंदरने प्रवास केलाय, मी पाण्यावरून ठाण्यावर कसा येतो बघा. तुम्ही प्रवास करू शकत नाहीत घोडबंदर रोडने. घोडबंदर रोडचे, आणि आपण ज्यांना मगाशी उभी झोपडपट्टी म्हणतात, माफ करा साहेब, थोडंसं माझं मत व्यक्त आहे, त्या सर्व उच्चभ्रू वस्तीने सुद्धा आपली स्टॅम्प ड्युटी लाखोंची पे केलेली आहे. त्या स्टॅम्प ड्युटीने ठाणे महापालिकेची तिजोरी भरते आणि त्याच्यातून पुढचे झाकण लावायला पैसे उरत नाहीत. हा माझा थेट आरोप आहे. झाकण लावायला ठाणे महापालिकेत पैसे नाहीत. आता ती लाखोंची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती जाते कुठे हे माहित नाही, पण ते लाखो रुपये भरलेले सुद्धा ठाणेकर आहेत आणि त्यांचं सुद्धा मत तितकंच महत्वाचं आहे. आज एवढे लाखोंचे पैसे भरल्यानंतर त्यांच्या घराचा कचरा उचलला जात नाही, त्यांच्या घरात पाणी येत नाही आणि त्यांना साधी वाहतुकीची सोय उपलब्ध होत नाही. मेट्रोचं गाजर आपण पाहतोय, मेट्रो कशी हलते, पुढे मागे जाते, मेट्रो जागेवर उभी राहते. ठाणेकरांनो, जर तुम्ही माझ्या या मताला जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही या कमेंटमध्ये व्यक्त व्हावं की खरंच आज ज्यावेळेस घोडबंदरचा विषय निघतो, सर्व्हिस रोड काढले जातात, सर्व्हिस रोडची झाडं कापली गेली, जवळपास 3-1 हजार झाडं कापली गेली, ठाणेकरांना तुमच्या माझ्या डोळ्यात देखत कापली गेली, पण त्या झाडांच्या जागी उभे असलेले पोल जागेवर आहेत, ते पोल का काढले जात नाहीत? हा कधी टाउन प्लॅनिंगला आपण प्रश्न कराल का? रस्त्याला प्रश्न कराल का? अगदी साधं उदाहरण देतो. कॅसल मिल वरून इथून आपण जेव्हा आत येणार LBSने, तिथे सिमेंटच्या रस्त्याला बुलडोजर लावून रोज फोडलं जात आहे, त्याच्या खाली वायरी टाकले जात आहेत. ही कुठली आली प्लॅनिंग? हा तुमचा आमचा पैसा वायाला जातो, याचा आपण कधी विचारणार आहात का? राहिला प्रश्न त्या आरोग्य व्यवस्थेचा, साहेब आपण प्रश्न विचारलात. आज घोडबंदरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा आपला दवाखाना, बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये साड्यांची दुकानं थाटली जातात. विठ्ठल सायण्णा रुग्णालयाची काय परिस्थिती आहे? त्याच्यात गोळ्या मिळतात का? तुम्हाला पॅरासिटामॉलच्या व्यतिरिक्त गोळ्या मिळत असतील ना, कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. तुम्हाला जाऊन तिथे कॉटसाठी झगडावं लागत नसेल ना, कमेंटमध्ये व्यक्त व्हावं तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी. आज हे ठाण्याचेच प्रश्न आहेत ना. आज तुम्ही मला सांगा, ठाणे महापालिकेमध्ये आपण जो कर भरतो तो कर आपण ब्रिटनच्या धर्तीवर भरतो आणि ज्या सुविधा घेतो त्या आपण केनियाच्या धर्तीवर घेतो, आफ्रिकेच्या धर्तीवर आपण त्या सुविधा घेतो. कधीतरी याच्यावर आपण बोलणार आहोत का? अगदी शेवटचं सांगतो तुम्हाला साहेब, ही जी निवडणूक आहे ना, ही इकडे तुमच्यावर ते टोलवाटोलवी करणार. ठाणेकरांनी हा विचार करावा. खरं तर हा ठाणेकरांनी विचार करावा आणि प्रश्न योग्य त्या व्यक्तीला विचारावेत. महानगरपालिका म्हणून आपण काय केलात? आज कचऱ्यासाठी आपण त्या दिव्यावर, कचऱ्यासाठी डायघरवर, कचऱ्यासाठी शहापूरवर अवलंबून राहतो. आज आपला कचरा आपण तिकडे घेऊन जातो. ठाण्याचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड का नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारला पाहिजे महानगरपालिकेला. ठाण्याचं धरण का नाही हा विचारला पाहिजे महानगरपालिकेला. आज हे सिव्हिल हॉस्पिटल सोडलं तर ठाण्यात दुसरं हॉस्पिटल नाही हा प्रश्न विचारला पाहिजे महानगरपालिकेला. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ठाण्यामध्ये आपण ज्यावेळेस आपली कार काढतो आपल्याला ती शिक्षा भोगल्यासारखं वाटतं, ट्रॅफिकच्या नंतर आपण बाईक काढतो ती आपल्याला शिक्षा भोगल्यासारखं वाटतं. हाही प्रश्न विचारला पाहिजे आपण महानगरपालिकेला. आमच्या पार्किंगचं काय केलं? गुप्ताजी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी आणि नाईक यांच्यासाठीच आहेत, त्यांनीच ती दिली पाहिजेत. एक लढून दाखवावं. एकच मिनिटं फक्त ह्याच्यावरती प्रतिक्रिया देतो, मग तुम्ही त्यांच्याकडे जा. हाच फरक आहे बाकीच्या पक्षांमध्ये आणि आमच्या पक्षामध्ये. आमचा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि लास्टला स्वतः. तर आम्ही पार्टीचं काम करतो, आम्ही महायुतीचं काम करतो. आम्हाला वैयक्तिक स्वतः कोणाची घराणेशाही कुठल्याही मोठ्या नेत्याच्या पाठी, त्याच्या मुलाच्या पाठी खेळण्याला शिकवलं जात नाही. आम्हाला देशासाठी, राष्ट्रासाठी काम करायला शिकवलं जातं आणि म्हणून हा आमच्या विचारधारेमध्ये फरक आहे. आम्ही कुठलाही मोठा नेता, त्याचा मुलगा आणि त्याच्या मुलाच्या गाडीच्या पाठी गोल 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 फिरणं हे आमचं काम नाही. आमचं काम आहे देशासाठी काम करणं, राष्ट्रासाठी काम करणं. घराणेशाहीतले अरे भाजपा बोलतो या सगळ्या. माझा माईक चालू आहे काय? भाजपाने नाही हे ऐकण्यासाठी थोडी ना बसलोय. घराणेशाही वगैरे, अरे हे सगळं असंच तुमच्या माथ्यावर मारून 100 वेळा खोटं माथ्यावर पडलं ना की माणूस 101 विचार करायला लागतो. यांनी सांगावं अख्खा भ्रष्टाचार यांनी आपल्या पक्षात मलिन करून झालेला भ्रष्टाचार स्वच्छ करून घेतलाय. या भाजपाने सांगावं आपल्याला. आज ठाण्यातलंच घ्या. आता जाऊ द्या, मी याच्यावर येत नाही, तो आपला विषय नाही. विषय ठाण्याच्या बाहेर भरकटू नये, कारण हीच असते. कारण शेवटी इंडिगोचं तिकडे चाललं, तिकडे रेल्वेमध्ये प्रवासी संतप्त, तिकडे ते संतप्त, ह्यांचं चाललं वंदे मातरम, यांचं चाललं नेहरूंनी काय केलं. आपल्याला ती गोष्ट इथे अजिबात घडू द्यायची नाही. आपण विचारणार साहेब पार्किंग हिंदुत्व, साहेब आमची पाण्याची समस्या हिंदुत्व, साहेब आमच्या नळाला पाणी येत नाही, गढूळ पाणी येतंय. अरे नाही हिंदुत्व या गोष्टी. अरे कट्टर हिंदू आहोत आम्ही, कट्टर हिंदू, पण आमचं हिंदुत्व मारणं बाटणं काटणं शिकवत नाही यांच्यासारखं.
हिंदुत्व म्हणजे काय हो, हिंदुत्व यांच्या दावणीला बांधलेलं आहे काय, आणि भाजप म्हणजे हिंदुत्व काय, यांनी शिकवावं, भ्रष्टाचारांना आपल्याकडे करून घ्यावं, भ्रष्टाचारांना आपल्याकडे स्वच्छ करून घ्यावं, अख्ख्या महाराष्ट्रातला भ्रष्टाचार यांनी पोचलाय आपल्याकडे, आणि हे सांगणार आम्हाला अशा उघड बैठकांमध्ये भाजप जर या गोष्टी बोलत असेल ना, अजिबात ऐकलं जाणार नाही. बाकी तुम्ही तुमचा मुद्दा कंप्लीट करा. आणि राहिली गोष्ट ना, राहिली गोष्ट तुम्हाला सगळ्या भ्रष्टाचारावर बोलायचं ना, ज्या भ्रष्टाचार कशातून सिद्ध होतो, भ्रष्टाचार सिद्ध होतो ऑडिट मधनं. ते ऑडिट ठाणे महानगरपालिकेचं करण्यासाठी आपण किती जोर लावलात, आपण प्रशासनावर किती दबाव आणलात, आपण अधिकाऱ्यांना किती सांगितलं. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये 100 कोटेशन हिशोबच लागत नाही, त्याच्यावर आपण किती बोललात. आज मला खरं तर केळकर साहेबांचे आभार मानायचे. केळकर साहेब एक एक मुद्दा उचलतात, पण तो शेवटापर्यंत जात नाही, ती गोष्ट वेगळी. पण केळकर साहेब मुद्दे उचलतात. केळकर साहेबांनी डान्सबारचे मुद्दे उचलले, किती पूर्णत्वाकडे गेले, पण केळकर साहेबांनी मुद्दे उचलले. मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो, जाहीर अभिनंदन व्यक्त करतो. आज ठाण्यामधली ड्रग्सची समस्या आहे. आज तरुणांना तुम्ही एमबीएचा विषय काढलात ना, एमबीए कशाला पाहिजे, शिकले एमडी मिळेल. हा बरोबर, ठाण्यामध्ये एमडी मिळेल, पण ठाण्यामध्ये एमबीए आता कमीत कमी ते विद्यापीठाचं जे उपकेंद्र चालू झालं ते सुद्धा आपल्या विचारे साहेब महापौर असताना झालेलं होतं. हे सॅटिसचं नाव घेतात, तो सॅटिस केंद्राचा प्रकल्प आहे ना, ह्याची तरी माहिती आहे का, केंद्रातून त्याच्यासाठी मंजुरी झालेल्या आहेत सगळ्या, सॅटिस 1 सॅटिस 2 आणि बाकीच्या प्रोजेक्ट विषयी आता मी बोलत नाही. उत्तर रोड किंवा ते बोगदे वगैरे याच्यात जाऊयात नको. 3-3 हजार कोटी ठाण्यामध्ये कसे मुरले, सुप्रीम कोर्टाने काढलं ते. या सगळ्यावर बोललं तर मग ते भलतीकडे जातं, मग केंद्राचे मुद्दे येतात, त्यामुळे ह्याच्यावर नाही. पण आजच्या घडीला तुम्ही कमीत कमी बोलताना भ्रष्टाचारावर, आणि तुमच्याविषयी विशेष आदर आहे, तुम्ही व्यक्ती म्हणून मला तुमचा विशेष आदर आहे, पण आपला पक्ष आणि त्याचा बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं सांगून जातो साहेब. पण ठीक आहे, हरकत नाही, पण तुम्ही ते मुद्दे उचलतायत, शेवटपर्यंत ते मुद्दे तुम्ही सुद्धा लावून धरा. आणि राहिला प्रश्न मोरे साहेबांचा, मोरे साहेब ठाणेकर म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. कारण बघा, आम्हाला 4 चौकामध्ये बॅनरबाजा करता येत नाही. तो खिसा आमच्या खिशांमध्ये तो भ्रष्टाचाराचा पैसा नाही. आमच्या खिशांमध्ये जो तो पैसा असताना तो आम्ही तो काढला असता बाहेर. आमच्याकडे नाही पैसा, आम्ही नाही खर्च करू शकत, आम्ही नाही घामाच्या पैशातून कधी बॅनर लागत नसतात साहेब. ही गोष्ट आहे, ही गोष्ट मान्य करून चला. घामाच्या पैशातून कधी काय या गोष्टी घडत नसतात. राहिला विषय ठाण्याचा, तर ठाण्याच्या मूलभूत प्रश्नांवर बोलूयात, या युवकांच्या त्या ड्रग्सच्या समस्यांवर बोलूयात. आज ठाण्यामध्ये ड्रग्ज मिळतात आणि कुठे कुठे मिळतात. आज छाती ठोकपणे, आता जाऊ द्या, बऱ्याच गोष्टी निघतील, बात जाएगी तो लंबी जाएगी, पण ठाण्यामधले डान्स बार, ठाण्यामधले इतर अनधिकृत बार, ठाण्यामधले हुक्का पार्लर, ठाण्यामध्ये ते कॅसिनोज वगैरे, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आज सुसंस्कृत ठाणं ही आपली ओळख आहे. आणि आपण सारे या गोष्टीला जबाबदार आहोत मी म्हणेन. जर आज आपण ह्या सगळ्या गोष्टीतून, युवक म्हणून मी सांगतो, युवा पिढी म्हणून सांगतो, पक्षाची झालर झोपलं सगळं आपण बाजूला ठेवू एका काळासाठी. कोणी कुठल्या पक्षाचा असेल, आपण सारे ठाणेकर म्हणून कधी या समस्येसाठी उतरणार. आज ठाण्यामध्ये दिसलेल्या समस्यांसाठी आपण आपल्याला दिसतोय चुकीचं घडतंय, पण का, तर आपल्या पक्षाच्या वतीने ते होतंय का काय, मग आपण तिथे शांत राहतो. मग आपल्याला जर आपल्याच पक्षामध्ये बोलण्याची एवढी सुद्धा मुभा नसेल, लोकशाही इथून सुरुवात होते साहेब. लोकशाही इथून, आपण आपल्या पक्षात आपल्या पक्षाच्या धोरणांविरुद्ध जर बोलू शकलो तर ती लोकशाही. नंतरची लोकशाही सोडून द्या, इथपासून सुरुवात करूयात. आज आपण भ्रष्टाचार, आता त्या किरीट सोमय्यांची काय अवस्था झाली आहे साहेब, तुम्ही फार तरुण आहात, तुम्हाला अजून किरीट सोमय्यांकडून खूप काही शिकायचंय. किरीट सोमय्या म्हणतात, त्या मला वाटतं थोडंसं मला आदित्य ठाकरेंकडनं पण शिकायचं. कारण त्यांनी सांगितलं, म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचारी तुमच्यासोबत बसवले, योग्य आहे ते म्हणाले, हो, ही तुमची पक्षाची तत्व आहेत, हो. मोठ्या भ्रष्टाचाराला कमी करण्यासाठी छोटा भ्रष्टाचार आम्ही सहन केला, ही तुमच्या पक्षाची तत्व साहेब. इथपासून सुरुवात करावी लागेल. बाकी तुमच्याविषयी मला विशेष आदर आहे. आता याची उत्तर अपेक्षित आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला कळलंच नाही, मी फक्त संदीप दादांच्या उत्तराला दिलं. ते म्हणाले की भाजपची इच्छा होती की जास्तीत जास्त सीटा इथे मिळावा आणि एकदाच शक्ती प्रदर्शन भाजपचं पण व्हावं. मी त्याच्यावर फक्त बोललो की आम्हाला शिकवलं जातं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष. मी तर ते बोलले भ्रष्टाचारावर बोललो, मी काय भ्रष्टाचारावर बोललोच नाही. राहिला विषय भ्रष्टाचाराचा, तर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना ह्यांचे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सह्याद्रीमध्ये कमी जेलमध्ये जास्त होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय जो होता तो एवढा उघडकीस आला की ह्यांचे मंत्री जवळपास दर 4 दिवसांनी एक मंत्री जेलमध्ये जायचा, जेलमधनं बाहेर यायचा, रोज जेलमध्ये का गेले माहिती का, की ते भाजपमध्ये नाही गेले म्हणून ते जेलमध्ये गेले. भाजपमध्ये गेले असं तर जेलमध्ये नसते गेले. मग हे कसे बाहेर बसले? टिप्पणी नाहीये. आम्ही तिघं एकत्र आहोत, व्यवस्थित एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आहोत. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तिघं मिळून महायुती म्हणून हे इलेक्शन लढणार आहोत. अगदी अभिनंदन. 132 साठी अभिनंदन. एक जागा वाढवली का मी? 131 साठी, माफ करा, 131 साठी अभिनंदन यांचं. आताच अभिनंदन करू. विषय तो तुम्ही घ्या. विषय असा आहे, मगाशी मी म्हणालो स्पष्टपणे
यांना वेगळं केलं होतं, नंतर हे वेगळे झाले, आता यांनी त्यांचं पुण्याचं काढलं. विषय हाच आहे. मगापासून आम्ही जे म्हणतोय ना, आमच्यामध्ये एकमत दिसलं, विरोधकांमध्ये एकमत दिसलं तुम्हाला. यांना, मला, पाचंगे साहेबांना, यांना, काँग्रेसला कुणी एकमेकांना क्रॉस नाही केलं. कारण मगाशी सुरुवातच मी ज्याने केली, हात स्वच्छ आहेत. हे हात बरबटलेले नाही आहेत कुठे. स्वच्छ हात असतील, माणूस स्पष्टपणे भूमिका मांडतो. आज ह्यांच्यामधला जो अंतर्गत जो आहे बघा, मला त्यांचे खरंच विशेष अभिनंदन करायचंय राष्ट्रवादीचे. कारण ज्या प्रकारे ते त्यांची भूमिका मांडतायत, काही का असे ना, त्यांची स्पष्ट भूमिका मांडतायत. भाजपचे आमचे युवा अध्यक्ष आहेत तिथले, तेही त्यांची स्पष्ट भूमिका मांडतात. मागे पुढे पाहत नाही. त्यांनी सांगितलं ह्यांची ताकद इकडे, त्यांची ताकद इकडे, पण मुद्द्याला बगल दिली. इंदिसे साहेब, तुम्ही मस्तपैकी मुद्द्याला बगल देऊन टाकलीत, कारण तुम्ही प्रशासनावरच गेलात, सरळ सरळ नावच सांगितलं नाहीत. ही खासियत आहे. आणि भाजपची सुद्धा हीच खासियत आहे. मगाशी त्यांनी ज्या प्रकारे फिरवली, ही खासियत आहे त्यांची. स्पष्टपणे कुठल्या मुद्द्यावर यायचं नाही आणि बगल देऊन मग ती अस्त्र काढायची. पंच अस्त्र. एक आहे तुमचं कटेंगे वटेंगे, मारना काटना. एक हे तो सेफ आहे हिंदुत्व, गौमाता आणि पाकिस्तान आणि मंगळसूत्र काय असेल, टिकली वगैरे सगळं. मग पुन्हा एकदा सांगतो, एका काळामध्ये आम्ही पाहिलं होतं शीख पंतप्रधान होते, एका काळामध्ये पाहिलं होतं मुस्लिम उपराष्ट्रपती होते किंवा राष्ट्रपती होते. एक काळ आम्ही असाही पाहिलाय. म्हणजे तो त्या काळातही हिंदू सेफ होता, पण आज हिंदू का खतऱ्यामध्ये? तो काँग्रेसचा काळ होता. कारण हा अगदी 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 ज्यावेळेस हिंदू खतऱ्यात, त्या समजायचं भाजप खतऱ्यात. आता मी परत ठाण्यावर येतो. खरंच ठाणेकरांनो, ह्या गोष्टी पहा. आज जर तुम्हाला वाटत असेल ना, बघा, मी कधीही म्हणणार नाही आम्हाला मतदान करा, ह्यांना मतदान करा ज्यावेळेस निवडणुका लागतील. असा छातीवर हात ठेवायचा ठाणेकरांनो, 1 मिनिटासाठी डोळे बंद करायचे आणि आपल्या मनाला प्रश्न करायचा, आपण ज्या ठाण्यामध्ये राहतो, ज्या सुसंस्कृत ठाण्यामध्ये राहतो, त्या ठाण्याची ओळख खरंच सुसंस्कृत ठाणं आजही आहे का? जर तुमचं मन तुम्हाला उत्तर देत असेल, होय माझं ठाणं सुसंस्कृत आहे, माझ्या ठाण्यामध्ये साऱ्या समस्या संपलेल्या आहेत, माझ्या ठाण्यामध्ये आता मला समस्या शोधावी लागते, माझ्या मूलभूत मी इतर समस्या बोलणार, त्यावेळेस तुमचं मन म्हणत असेल, होय कमळ दाबा, यांचं काय चिन्ह आहे ते दाबा, यांचं चिन्ह दाबा. आम्ही कधीच म्हणणार नाही. जर तुमचं मन सांगत, मन कधीही खोटं म्हणत नाही. आणि मग तुम्हाला जर म्हणत असेल, नाही माझं मन म्हणतंय कर कचून विरोधी बटन दाबा, त्यावेळेस ठाणेकरांना आमची आठवण नक्की काढा. आता ह्या सर्व चर्चेचा